शब्द आला. कसली ढाल? कशाची ढाल बनणार आहे? मातीची काय खेळण्यातली? अरे नाही, पोलिसाची नाही, त्याची स्वतःची हिंमत आहे का? अमोल खताळला सुद्धा माझं आव्हान आहे. अमोल खताळ आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या बरोबरीने राहावं. या गद्दारांची बाजू घेऊ नये. तुमच्या पक्षात जरी आले असले तरी चांगले संबंध ठेवावेत. वाईटात जाऊ नये. त्यांना माहिती आहे आम्ही काय मेहनत केलेली आहे. या खासदारासाठी आम्ही काय शिवसैनिकांनी मेहनत केली. अहो, शिवसैनिकांबरोबर महाविकास आघाडीच्या लोकांनी सुद्धा मेहनत केलेली आहे. काँग्रेसचे असतील, शरद पवार पार्टीचे असतील, आमचे थोरात साहेब असतील, गडाख साहेबांनी काय मेहनत केलेली आहे, शिवसैनिकांनी काय मेहनत केलेली. हे सगळ्यांच्या मेहनतीवर या माणसाने पाणी फेरले स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी. आणि ते पण शेवटच्या दिवसांमध्ये की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा गद्दारी कांड घडलेला आहे. या गद्दारी कांडाच्या मागे कोण आहे? भारतीय जनता पार्टी यासाठी म्हणतो की यांनी पूर्ण भारताचं नुकसान केलेलं आहे, जनतेचं नुकसान केलेलं आहे. आज या ठिकाणी एवढे मोठमोठे शेतकऱ्यांनी प्रशासनाला सुद्धा यांना फक्त खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, सत्ता बघायची असे खासदार मात्र आहे. आणि निषेध नोंदवलेला आहे प्रत्येक गटागटामध्ये. त्या खासदारांना जे खासदार मध्ये येणार आहेत त्यांनी दिवस दाखव. या भाऊसाहेब वागचोरे साहेब म्हणायचो त्यांना म्हणतो. एवढा तळतळा त्यांनी आमच्या शिवसेनेच्या सैनिकांचा घेतलेला आहे, जनतेचा घेतलेला आहे. आज त्यांना जे मतदान झालेलं 4-5 लाख मतदान झालेले हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात झालेलं मतदान आहे आणि उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर झालेलं मतदान आहे. या हरामखोरांना लाज वाटत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी या शिवसैनिकांचा तळतळाट घेतात. ज्यांनी पहिल्यांदा गद्दारी केली त्यांना पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी उमेदवारी दिल्यानंतर कोणाच्या मनात नसताना सुद्धा शिवसेनेमध्ये प्रथा आहे की ज्या दगडाला शेंदूर फासला त्याला देव मानलं जातं आणि त्याची उमेदवारी केली जाते. असं शिवसैनिकांनी करून सुद्धा या माणसानं परत एकदा गद्दारी केली वयाच्या 78व्या वर्षी. भाषम्या लागलं का याला? भाषम्या किती खायचे पैसे काढायला माहितीनुसार 100-125 कोटीचं याच्या मुलाला मेट्रोचं मुंबईमध्ये काम मिळालंय आणि 50-60 कोटी कॅश मिळणार आहे. काय करणार आहे? टीडीओ नेणार का? टीडीओ नेणार आहेत एवढे पैसे? उद्धव साहेबांना त्यांनी फसवलं. त्याला तळतळाट भोगल्याशिवाय राहणार नाही. या माणसानं परवाच्या व्हीसीमध्ये कॉन्फरन्समध्ये खासदारांच्या 3 मिनिटांमध्ये 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली, आईबाबाची शपथ घेतली आणि आज तो तिकडे गेला हसतोय. आज शिर्डीमध्ये येणार आहे ते खासदार भावश्या, त्याला म्हणावं त्यांनी दिवसा ढवळ्या सूर्यप्रकाशात येऊन दाखवा शिर्डीमध्ये. त्याची हिंमत होणार नाही शिर्डीमध्ये दिवसा ढवळ्या येण्याची. आणि विषय राहिला उद्धव साहेबांच्या सभेचा. उद्धव साहेबांची सभा जी आहे ती प्रत्येक मतदारसंघामध्ये होणार आहे जिथे जिथे खासदारांनी गद्दारी केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 29 तारखेला सकाळी 11 वाजता आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये या शिर्डीमध्ये सिद्ध संकल्प मंगल कार्यालयामध्ये उद्धव साहेबांची तोफ धडाडणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी संजय राऊतांची तोफ सुद्धा धडाडणार आहे. माझं या बाईटमध्ये आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शिवसैनिकांना विनंती आहे, तमाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला विनंती आहे ज्यांनी उद्धव साहेबांच्या तोंडाकडे बघून मतदान केलेलं या भावशाला. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या भावशाचा निषेध करण्यासाठी 29 तारखेला सिद्ध संकल्प मंगल कार्यालय मनमाड रोडला आपण उद्धव साहेबांची सभा ऐकण्यासाठी यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं आहे, त्यांनी नोटीस काढली नाही, सूचना दिल्या नाही, परंतु त्यांनी सांगितलं की आम्हाला आदेश आला का यांना आज आम्हाला माहीत सुद्धा नाही काय. आम्ही आमची पक्षप्रमुख येत आहे, आमची नियोजनाची मिटिंग इथं ठेवली होती. नंतर आम्हाला फोन आले की आम्हाला इथं पोलिसांनी दाबून ठेवलं. प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगू राहिले का तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथंच थांबा. मी आणि आप्पा 2 जण DSP साहेबांकडे जाऊन आलो. ते म्हणजे तुम्हाला इथंच थांबावं लागेल. अरे काय झालं? आम्ही काय झालं साहेब असं आम्हाला सांगा तरी काय झालं? तर ते म्हणजे काय नाही, ते तुम्हाला सांगता यायचं नाही. नंतर हळूच आम्हाला सांगतात की ते भाऊसाहेब वागचोर. अरे ते तर काल तर येऊन सांगत होते, हिंमत होती का आम्ही इथं येतोय. येतात संरक्षण काय घेत आहे आणि शिवसैनिकांना काय सांगतात? पोलीस सकाळ धरून आमच्या शिवसैनिकांना थांबून धरले, त्यांच्यावर 2-2 पोलीस दिले. आता हिंमत असेल तर त्यांना म्हणा ते सगळं बाजूला ठेवा, या इथं मतदारसंघात या, घरी तुमचं घर इथंच आहे, आम्ही इथंच आहे. तुम्ही त्यांनी साईबाबाची खोटी शपथ घेतली ना त्यांना साईबाबा झोप सुद्धा येऊन देणार नाही, ध्यानात ठेवा. त्यांनी याच्या आधी सुद्धा त्यांनी बाबांची शपथ घेतली होती. काय झालं हे त्यांना सुद्धा चांगलं माहिती आहे. तेव्हा त्यांना आम्ही सांगू इच्छितो का साहेब वय झालंय आता,
खोटं बोलू नका. कमीत कमी तुमच्या साहेबांची शपथ, कमीत मुलाबाळांना चांगलं राहावं यासाठी जर खोटं बोलू नका. ती तुम्हाला विनंती आहे कमीत कमी त्याच्यामध्ये. आणि हिंमत असेल तर या मोकळे तिथं. आमच्या उबाट्याच्या जीवावर एक पोलीस सुद्धा नव्हता त्यांना. म्हणजे एवढी उद्धव साहेबांची दहशत होती त्यांना. आज उद्धव साहेबांची पक्ष सोडल्यानंतर तुम्ही नजर राखायची ते इथं पोलीस खाली पोलीस गाडी ठेवतो काही काल जी काही प्रवेश झाला त्यावेळेस अहिल्यानगर जिल्ह्यातील काही नेते देखील शिंदे साहेबांना भेटले. काय याबद्दल माहिती आहे का? ती माहिती नाही आम्हाला. आता ते काय भेटले तो काय विषय माहिती नाही आम्हाला. परंतु आम्ही ज्याच्यासाठी जीवाचं रान केलं, ज्याच्यासाठी सामान्य शिवसैनिक असन, शेतकरी असन, सरकारी पक्षाचे कार्यकर्ते असतील, आम्ही आमचं जीवाचं रान केलं. आम्ही उपस्थापित या खासदाराला निवडून आणलं. त्या आम्हाला जो संताप आहे तो संताप आम्ही व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सांगितलं आपल्याला सुद्धा चूक याला का सोडायचं हा प्रश्न आम्ही सुद्धा आता त्यांना सांगितलंय. ते तुम्ही काही करा परंतु आम्हाला आदेश आहे. तुम्हाला कोणते आदेश, हे कोणते आदेश साहेबाचे? आज आमची बैठक आहे, आज पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीसाठी सगळे पदाधिकारी इथे आलेले आहे. मी म्हटलं आम्ही सगळे इथेच आहे, तुम्ही कशाला सगळ्या ठिकाणी जातात, या इथंच म्हटलं. आणि त्याला हिंमत असेल तर त्याला ते सगळं ठेवून मग ये इकडं.